आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. उपासना संगीतातून 20 नंबरचं गीत नेहमीप्रमाणे आपण गाऊया. परम मंगला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम प्रार्थना करूया. त्या प्रभुदेव बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपला सांभाळ केला, आपली काळजी घेतली, आपलं संरक्षण त्याने केलं, आपल्या येण्या जाण्यामध्ये आपलं सहाय्य झालं, आपली प्रत्येक गरज त्याने पुरविली आणि आज एक वार पुन्हा त्याची भक्ती करण्याकरिता ही सुंदर संधी त्याने दिली. होय प्रभुदेव बापा, आज या सर्व उपकारांसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रेमळ देई बापा, आज एक वार पुन्हा तुझी मंडळी, तुझी लेकरं तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत आहेत. आभार मानित, तुझी स्तुती करीत, जे सर्व प्रभू तू आमच्याकरिता मागील संपूर्ण आठवडाभर केलंस, पैत देई बापा, त्या सर्व तुझ्या उपकारांकरिता तुझे आम्ही मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती आम्ही करतो. राजा प्रभुदेव बापा, आज आम्ही तुझ्या समोर येत असताना आमची प्रार्थना आहे प्रभू, तू आमच्यावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर, आम्हाला धू शुद्ध कर. पवित्र देव बापा, आम्हाला स्वच्छ तू कर प्रभू. आणि पुन्हा आज तुझी भक्ती तुला हवी तशी करण्याकरिता, आत्म्याने आणि खरेपणाने करण्याकरिता तुझ्या आत्म्याचं सर्व प्रकारचं सहाय्य तू पुरव. तुझी उपस्थिती, तुझी समक्षता आज देई बापा या ठिकाणी असावी आणि आज तुझ्या समक्षतेमध्ये देई बापा येणाऱ्या प्रत्येकाला तू मोठा आशीर्वाद द्यावास. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, आमच्या प्रार्थना तुझ्या पुढं आहेत, आमचे मनोरथ तुझ्या पुढं आहे. प्रभू, आज आमची विनंती आहे की तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती तुझी लेकरं करत असताना तू प्रत्येकाला नव्याने स्पर्श करावा, तुझी शांती तुझा आनंद प्राप्त व्हावा, मोठं उत्तेजन प्रार्थनेचं उत्तर प्राप्त व्हावं प्रभू. आणि प्रेमळ परमेश्वर देई बापा, केवळ तुझं आणि तुझं गौरव यातून व्हावं. प्रार्थना करीत असताना आम्ही आठवण करतो आमच्या प्रियजनांची, जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत, दवाखान्यांमध्ये आहेत. प्रभू, अशा प्रत्येकावर तुझे हात तू ठेव आणि देई बापा त्यांना आरोग्य दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील तू सुखरूप घेऊन ये. आणि आज
पवित्र देव बाप्पा, या ठिकाणी केवळ तुझं आणि तुझं गौरव आम्हा प्रत्येकाकडून तू करून घे. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि आजची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात प्रभुदेव बापाची स्तुती करूया. उपासना संगीतामधून 34 नंबरचं जे गीत आहे, ख्रिस्त माझा देव माझा पाळणारा. आपल्याला माहिती आहे ह्या गाण्याची चाल जशी ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना, त्या चालीमध्येच आपण हे गीत गातो आणि याचं ध्रुपद देखील देव बोले प्रेमे फार हे आपण गातो नेहमीप्रमाणे. उपासना संगीतातून 34 नंबर, देव माझा पाळणारा. माझा पाळणारा नाही येऊने पडणे, दुःख तो निवारणारा नाही पीडा लागणे. देव बोले प्रेमे फाटा की माझ्या वरी भार, टाकी तोच प्रेमे चालवितो रम्य नव्या कुरणी, शांत वसवी सळीतो पाजी पाणी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या टाकी भार. मी सुमार्गाला सोडिता शोधुनी तो आणि तो हस्ती मला वळविता मोठी कृपा दावितो. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. तो मला आधार देता लागेनाची मृत्यू खिंडीतून नेता, तो जीवाचा पूर्णाशय. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी. सर्व जग हो वैरी, तोच माझा मेंढपा, तो समर्थ तो कैवारी, हर्ष देतो सर्व खा. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. दया त्याची जन्म भरी नाही नाही संपना, हर्ष पूर्ण त्याच्या सर्वदा मी राहणार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. दया त्याची जन्म भरी नाही नाही संपणार,
हर्षपूर्ण त्याच्या घरी सर्वदा मी राहणार. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. उपासना संगीतामधूनच 234 नंबरचे गीत. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या हाके लागी त्याच्या कान देई. आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागे त्याच्या कान दे, हाके लागे त्याच्या कान दे. कान देते त्याशे बोलतो मधुर, कान देते त्याशे बोलतो मधुर. उघड सत्वर दार तुझे, उघड सत्वर दार तुझे. थकला दमाला उभा ठाकूनिया, थकला दमाला उभा ठाकूनिया. वाट पाहुनिया मित्रा तुझी, वाट पाहुनिया मित्रा तुझी. किती वर्ष गेले तुला पाहुनिया, किती वर्ष गेले तुला पाहुनिया. अजूनही का वाया गुंतलासी, अजूनही का वाया गुंतलासी. पातक भाराने नरकी जाशील, पातक भाराने नरकी जाशील. कसा सुटशील सांग माते, कसा सुटशील सांग माते. तारावया तुझ आला तुझ्या दारी, तारावया तुझ आला तुझ्या दारी. म्हणून माघारी लावू नको, म्हणून माघारी लावू नको. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या. हाके लागी त्याच्या कान दे, हाके लागी त्याच्या कान दे. ज्या प्रकारे दावीद राजा म्हणतो की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. ज्या प्रत्येकाला हाच अनुभव आपल्या जीवनामध्ये पाहिजे, म्हणजे ज्या प्रत्येकाला असं वाटतं की मलाही माझ्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वराकडून कल्याण आणि दया प्राप्त व्हावी, त्याच्या घरामध्ये मला चिरकाल राहता यावं, मग त्या प्रत्येकासाठी ख्रिस्त आमच्या हृदयाच्या दाराशी ठोकत आहे. आणि जो प्रत्येक जण त्याची वाणी ऐकतो, त्याच्यासाठी आपल्या हृदयाचं दार उघडतो, त्याला आपल्या हृदयात, आपल्या घरात, आपल्या जीवनामध्ये घेतो, त्या प्रत्येकाला ही खात्री प्राप्त होते की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया आणि आज आपल्याकरिता सिस्टर डॉक्टर वानखडे आहेत, आपल्याकरिता एक स्तोत्र त्या वाचतील. येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. सलाम. आपण एक स्तोत्र वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 42. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझसाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जीवन देवासाठी तहानेला झाला आहे. मी तेव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. तुझा देव कुठे आहे असे ते मला सतत म्हणतात.
म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. लोकसमुदायात सण करीत तेव्हा त्याच्या मेळाबरोबर मी कसा चालेल आणि आनंदोत्सव व देवस्थान याचा गजर चालला असता देवाच्या मंदिराकडे त्यास मी कसा निर्मित नेईल याची मला आठवण झाली, म्हणजे माझा जीव हलाक होतो. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. हे माझ्या देवा, माझा जीव तुझ्या ठाई खिन्न झाला आहे, म्हणून यार्देण्याच्या व हार्मोनियाच्या देशात मिसराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करीतो. तुझ्या धबधबाच्या आवाजाने जणू काही लोंढाला बोलवीत आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ मजवरून गेले आहेत. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करील. मी रात्रीच त्याचे गीत, माझ्या जीवनदात्याची देवाची प्रार्थना गात राहीन. देव जो माझा खडक, त्यास मी म्हणेन, तू मला का विसरलास? वैऱ्याच्या जाचामुळे सुटक्याच्या वेशाने मी का फिरावे? तुझा देव कुठे आहे असे हे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करीतात. तेने करून माझ्या हाडांचा चुरडा होतो. हे माझ्या जीवा, तू खिन्न का झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. स्तोत्र 42 मध्ये आपण सुरुवातीला पहिल्या वचनातच म्हटलेलं आहे, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलुपते तसा माझा जीव तुझसाठी लुलपत आहे. आणि खरोखरच रविवारचा दिवस म्हटलं की आपल्या सर्वांची घाई असते, लवकर उठणे, लवकर आवरणे आणि जिवंत देवाचं पाणी पिण्यासाठी आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. आणि 5व्या आणि 11व्या अध्यायात देखील वचनात म्हटलेलं आहे, हे माझा जीवा, तू का खिन्न झालास? आतल्या आत का तळमळत आहेस? जेव्हा आपण खिन्न असतो, तळपळत असतो, तेव्हा देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवाची आशा धर, तो आम्हाला दर्शन देतो आणि आपला उद्धार करीतो. थँक्यू. थँक्यू. प्रभुदेव बापाची स्तुती असो. स्तोत्र 42 ज्यामध्ये स्तोत्रकर्ता याला परमेश्वराच्या प्राप्तीचा ध्यास लागलेला आहे आणि जशी हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा स्तोत्रकर्ता स्वतःला त्या ठिकाणी ठेवतो, तशी त्याची ती स्थिती आम्हाला पाहायला भेटते. आणि प्रियांनो, जे लोक आपल्या जीवनामध्ये खरंच परमेश्वरासाठी तहानेले आणि भुकेले आहेत ते तृप्त केल्या जातात. जे खिन्न आहेत त्यांच्याकरिता परमेश्वराचं वचन आहे की परमेश्वराची आशा धरा, कारण हा परमेश्वरच आहे जो आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करणारा आमचा प्रभुदेव आहे. ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो आणि म्हणून मी पुनरुपी त्याचे गुणगान गाईन. आज एक वार पुन्हा प्रभुदेव बापाने आपल्याला ही संधी दिली की त्याचं गुणगान आपण करावं, त्याचं स्तवन आपण करावं. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्वजण मिळून त्या परमेश्वराची स्तुती आणि आराधना करूया. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. देवाने सुंदरशी वेळ दिली म्हणून मी त्याचे आभार मानतो. यावेळेस आपण सर्वजण मिळून देवाचं गौरव करूया. यावेळेस आपण एक गीत गाऊ. हे उपासना संगीत 349 नंबरचं गीत आहे. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो. आपण सर्वजण मिळून मोठ्या जल्लोषाने देवाचं गौरव यावेळेस करूया. चालाया इच्छितो प्रकाश मागतो प्रकाश मागतो
खोचे आठव हे आज्ञा कृपादाऊनी आता माघारे माझ्या दुःखाशांतवनी हे मनामध्ये राहे मनामध्ये तुझ्या पापानी तुला दिले खेदाला त्यांना धिक्कारुनी करी निस्वनिषेधाला जे अति प्रिय मानिले ते सर्व टाकीतो मानीन तुला ऐकले निसाय मागतो निसाय मागतो नित्य देवाच्या संगती यसा चालना लागेल चित्तवरती होई प्रकाश फार होई प्रकाश फार हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो दाऊद चित्तवरती प्रकाश मागतो प्रकाश मागतो. यावेळेस आणखीन एक गीत गाऊया आपण देवाच्या गौरवासाठी. मागील पूर्ण आठवडाभर त्याने आपलं सहाय्य आणि मदत केलं या सर्व स्थितीमध्ये, म्हणून त्याचे आपण आभार मानू. यावेळेस सर्वांना येणारं असं एक गीत आहे, उपासना संगीत 526 नंबरचं गीत, सर्व ख्रिस्तासाठी. सर्व ख्रिस्तासाठी सर्व शक्ती देवा शब्द कामे कर्मणाने सर्व दीनता से
त्यावेळेस आपण सर्वजण मिळून अजून एक गीत गाऊया. सर्वांना येणारं सर गीत आहे रक्तम जयम रक्तम जयम. सर्वजण मिळून टाळ्या वाजून हे गीत गाऊया देवाच्या गौरवासाठी. रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम. यीशु मेरा चरवाहा है, यीशु मेरा चरवाहा है, यीशु मेरा चरवाहा है, बोलो है ना हा. रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम. यीशु ही है जीवन का जल, यीशु है बोलो है ना हा. रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम. जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु है, बोलो है ना हा. रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम. मेरा आनंद यीशु ही है, मेरा आनंद यीशु ही है, मेरा आनंद यीशु है, बोलो है ना हा. रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम. मुझको मसीहा आएगा लेने, मुझको मसीहा आएगा लेने, मुझको मसीहा बोलो है ना हा. रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम. यावेळेस आणखीन एक गीत गाऊया आपण त्याच्या गौरवासाठी. येशू तेरी दया से. यीशु तेरी
यावेळेस आपण सर्वजण आपल्या जागेवर उभं राहूया. आणि आपलं लक्ष त्या जिवंत देवाकडे लावूया आणि यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि मागू की आपलं लक्ष आपण कुठं केंद्रित करायला पाहिजे. आपण या गोष्टीकडे लक्ष देऊया देव की जगामध्ये ज्या गोष्टी आहेत जसं बाकी लोक आपलं जीवन जगतात त्यानुसार नाही तर आमचं लक्ष त्या जिवंत देवाकडे असायला पाहिजे. त्याची इच्छा आमच्या जीवनामध्ये काय आहे, कुठल्या प्रकारे आम्हाला ख्रिस्त कळला आणि आपल्याला जे ओझं दिलं आहे देवानी आणि आपलं लक्ष देवाच्या योजनेकडे आहे का नाही, आपण याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. जगातल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मिळतीलच पण ते देव आपल्याला देणारच आहे, पण आपलं लक्ष हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाकडे आणि त्याच्या नावाकडे असायला पाहिजे. यावेळेस प्रार्थनेमध्ये जात असताना आपण एक गीत गाऊया, मेरा जीवन का मकसद तू है. जीवन का मकसद तू है, जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊँ या मरूँ वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊँ या मरूँ वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु. पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं. पिछला सब भूल कर आगे दौड़ा चलूं, मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं. उससे पुरस्कार दौड़ा मैं जाऊं कि मैं पाऊं उससे पुरस्कार. दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊँ या मरूँ वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु. मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूँ. जिसने मुझे है चुना उसकी ओर मैं बढ़ूँ. मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने
मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु। यावेळेस आपण प्रार्थना करू. आकाश व पृथ्वीचे सुंदरसे निर्माण करतो देवप्पा, तू आम्हाला या पृथ्वीवर आणलंस आणि तुझी ओळख तू आम्हाला करून दिलीस म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. या सर्व स्थितीमध्ये तू आमचं सहाय्य करता तू झाला, आणि देवप्पा आमच्याद्वारे इतरांना ख्रिस्त कळावं यासाठी तू आमचा मार्गदर्शक तू देवप्पा. आणि देवप्पा आमचं उद्देश काय, या पृथ्वीवर आम्हाला तू विशेष उद्देशाने पाठवला देवप्पा, त्याच्याकडे आमचं लक्ष आहे का याच्याबद्दल देवप्पा तू आमच्यासोबत तू बोल. आणि देवप्पा तुझी जी योजना आहे, तुझ्या जी इच्छा आणि आकांक्षा आहे देवप्पा तू त्या पूर्ण कर आणि तू आम्हाला त्या शिकव आमच्यासोबत. तर आजची भक्ती तू आशीर्वादित कर, विशेष करून जो काही संदेश आमच्यापर्यंत येणार देवप्पा त्या संदेशावर आपला विपुल असा आशीर्वाद दे देवप्पा. आणि देवप्पा आमचा तू मार्गदर्शक हो या संपूर्ण स्थितीमध्ये, आम्हाला तुझ्या वचनामध्ये वाढव आणि तुझ्या इच्छेनुसार जगण्यासाठी तू आमचा मार्गदर्शक तू. तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणतो एक आमेन. आपण सर्वजण बसूया. आज या शुभवर्तमानांवर, ज्याला समविचारी शुभवर्तमान म्हटलं जातं, त्यावर आजचा हा शेवटचा संदेश असणार आहे. आणि त्याकरिता लुकृ शुभवर्तमान अध्याय 23 आपण काढूया. लुकृ शुभवर्तमान अध्याय 23. वचन 6 पासून 11 पर्यंत. लुकृ शुभवर्तमान अध्याय 23 वचन 6 ते 11. तेव्हा पिलाताने हे ऐकून, हा मनुष्य गालिली आहे काय असे विचारले. आणि तो हेरोदाच्या अंमलातला आहे असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदाकडे पाठवले, कारण तोही त्या दिवसात यरुशलेमेत होता. येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला, कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे अशी बऱ्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती. आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार पाहण्यास मिळेल अशी त्याला आशा होती. त्याने त्याला बरेच प्रश्न केले, परंतु येशूने काही उत्तर दिले नाही. मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करत होते. आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगझगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे परत पाठविले. परमेश्वर देवबाप, ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. देवबापा, तुझे आभार मानतो आणि स्तुती करतो. तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. तू थोर आहेस. आणि आज एक वार पुन्हा तुझ्या वचनांमधून ऐकण्याकरिता, तुझं वचन वाचून त्यावर मनन करण्याकरिता आणि पवित्र देवबापा त्याद्वारे आशीर्वादित होण्याकरिता जी संधी तू आम्हाला दिली, आभार मानतो. प्रभू, हे तुझं वचन आहे जे सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं आहे, जे मनुष्याचं जीवन बदलणारं आहे, जे आमचं मार्गदर्शन आहे. देवबापा, आज तुझं ते अद्भुत काम, तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकावरती तू ओत. आणि देवबापा, तुझं आणि केवळ तुझं गौरव या सगळ्यातून तू करून घे. तुझे आभार मानून प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. मत्ते, मार्क आणि लूक, ज्यांना समविचारी शुभवर्तमान म्हटल्या जातात, हे तीनही शुभवर्तमान इसवी सन 55 ते 70-80 यांच्या दरम्यान लिहिल्या गेलेली आहेत. तीनही शुभवर्तमान. जे अभ्यासक आहेत, जे शास्त्र अभ्यास करणारे आहेत किंवा जे त्यावरती मत मांडणारे आहेत, यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मत पाहायला भेटतील.
बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की या 3 शुभवर्तमानांपैकी मार्काचं जे शुभवर्तमान आहे ते सगळ्यात पहिले लिहिलं गेलं. परंतु काही जण असंही आपलं मत मांडतात की मार्काच्याही आधी मत्तयाचं लिहिलं गेलं, अरामी भाषेत ते लिहिलं गेलं. परंतु जेव्हा मार्काने त्याचं शुभवर्तमान लिहिलं त्यानंतर मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये अधिक बदल करून त्याने परत ते लिहिलं. असे अनेक मत आपल्याला त्याविषयी पाहायला भेटतात. परंतु महत्त्वाचं हे आहे की मत्तय, मार्क आणि लूक हे तीनही शुभवर्तमान इसवी सन 55 ते 80 आपण पकडूया, 70 ते 80 तो काळ आहे, याच्या दरम्यान हे तीनही शुभवर्तमान लिहिल्या गेलेले आहेत. प्रामुख्याने मार्काचं पहिलं लिहिलं गेलं अशा प्रकारचं मत बरेच जण मांडतात. मत्तय याचे वाचक यहुदी लोक आहेत आणि म्हणून मत्तयाच्या शुभवर्तमानाचा जास्त भर कशावरती आहे? भविष्यवाणी किंवा जुन्या करारामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची परिपूर्ती मत्तय त्याच्या शुभवर्तमानातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे वाचक हे यहुदी आहेत, ज्यांना नियमशास्त्र माहीत आहे, ज्यांना जुना करार माहीत आहे, ज्यांना भविष्यवाणी माहीत आहे, ज्यांना संदेश माहीत आहे, त्या लोकांना त्यांचा उलगडा करून त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याची परिपूर्ती कसा प्रभू येशू ख्रिस्त आहे हे दाखवण्याचं काम किंवा हे त्यांच्या समोर आणण्याचं काम मत्तयाने त्याच्या शुभवर्तमानातून केलेलं आहे. मार्क ज्याचे वाचक रोमी लोक आहेत, लूक ज्याचे वाचक परराष्ट्रीय लोक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तीनही शुभवर्तमान वाचलेत, अभ्यास केलात, तुमच्या हे लक्षात आलं असेल की मत्तय आणि मार्क याच्यापेक्षा लूक जे आहे ते अधिक विस्तृत प्रमाणात आहे, अधिक सोपं किंवा स्पष्ट करून सर्व गोष्टींचे डिटेल्स बारकाईने देण्याचा प्रयत्न लुकाने आपल्या शुभवर्तमानामध्ये केलेला आहे. लूक एक वैद्य होता आणि त्याचप्रमाणे इतिहासकार देखील, त्याला बरेच जण म्हणतात इतिहास देखील बराचसा त्याला माहीत होता. आणि म्हणून लुकाने लुकृ शुभवर्तमान असेल किंवा प्रेषितांची कृत्य असतील, यामध्ये जो इतिहासाचा भाग आहे किंवा ज्या गोष्टी घडल्यात त्या अगदी डिटेलमध्ये लिहिण्याचा प्रयत्न लुकाने त्या ठिकाणी केलेला आहे. प्रियांनो, हे या तीनही शुभवर्तमानांची थोडक्यात माहिती आपल्याकरिता आहे. आतापर्यंत या शुभवर्तमानांवर आपण अभ्यास करत असताना जे संदेश आपण ऐकलेले आहे, ज्यामध्ये तीनही शुभवर्तमान यामधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनशैलीचा अभ्यास आपण केलेला आहे. तीनही शुभवर्तमानातून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आमच्या समोर येतं, त्याचं जीवन कसं होतं, त्याची जीवनशैली कशी होती, त्याचं राहणीमान कसं होतं, आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यावरती आपण विचार केलेला आहे. मग त्यानंतर तीनही शुभवर्तमान त्याच्या जीवनशैलीबरोबर आमच्या समोर काय घेऊन येतात? प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ते आपल्या समोर घेऊन येतात. तीनही शुभवर्तमानांमधून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण काय आहे, त्याने काय शिकवलं, त्याने काय सांगितलं, या सर्व गोष्टी या तीनही शुभवर्तमानांमधून आपल्या समोर येतात. आणि त्यावरती देखील आपण अभ्यास केलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण. तिसरी गोष्ट या तीनही शुभवर्तमानांमधून जी आपल्या समोर येते, ज्यावरती आज आपण विचार करणार आहोत, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे चमत्कार. तीनही शुभवर्तमानांमध्ये आम्हाला आणखीन काय पाहायला भेटतात? चमत्कार आपल्याला पाहायला भेटतात. प्रभू येशू ख्रिस्त, आपण योहानाचा अभ्यास करत असताना योहान म्हणतो की अशा अधिक गोष्टी आहेत की जर त्या लिहून काढल्या तर जागा पुरणार नाही. पुष्कळ चमत्कार किंवा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पाहायला भेटतात. आणि म्हणून आज जो विषय मी तुमच्या समोर ठेवत आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे चमत्कार. आता जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे, हा शास्त्रभाग केव्हाचा आहे? आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला पकडून दिलेला आहे, त्याला धरून नेण्यात आलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. पिलाताच्या समोर त्याला नेलं आणि पिलाताला ज्यावेळेस हे समजलं की हा गालिली आहे काय,
मग पिलात म्हणतो की हा तर हेरोदाच्या अंमलातला आहे, हेरोदाच्या अधिकारामध्ये हा येतो. आणि मग पिलात काय करतो की प्रभू येशू ख्रिस्ताला हेरोदाकडे पाठवतो. हेरोद देखील त्यावेळेला यरुशलेम मध्येच आहे. आणि ज्या वेळेस हेरोद प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो त्याला फार आनंद होतो. का आनंद होतो? प्रभू येशू ख्रिस्ताला तर त्याच्या समोर एक गुन्हेगार म्हणून, एक दोषी म्हणून नेण्यात आलेला आहे. परंतु हेरोद जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो त्याला फार आनंद होतो. त्याच्या आनंदाचं कारण काय सांगितलेलं आहे? कारण त्याने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलेलं होतं आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार आपल्याला पाहता येईल, यामुळं हेरोद हा आनंदी आम्हाला दिसून येतो. हेरोदाला प्रभू येशू ख्रिस्ताचा एखादा चमत्कार आपल्याला पाहायला भेटेल याकरिता हेरोद त्या ठिकाणी आनंदी आम्हाला पाहायला भेटतो. चमत्कार प्रियांनो, चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार, अनेक चमत्कार आहे. पहिला चमत्कार कोणता आहे त्याचा? काना येथील लग्नामध्ये त्याने जो पाण्याचा द्राक्षरस केला, त्या ठिकाणाहून त्याने केलेल्या चमत्कारांना सुरुवात झालेली आम्ही पाहतो. प्रियांनो, चमत्कार आज म्हणण्यापेक्षा अगदी आरंभापासून मनुष्याकरिता एक फार कुतूहलाची किंवा आकर्षणाची बाब आम्हाला पाहायला भेटते आरंभापासूनच. आणि म्हणून आम्हाला काय दिसून येतं की ज्या ठिकाणी चमत्कार आहेत त्या ठिकाणी लोकांची गर्दी पुष्कळदा आपल्याला पाहायला भेटते. चमत्कार, लोकांना त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार पाहिजे असतात. हेरोदाला प्रभू येशू ख्रिस्ताचा एखादा चमत्कार मला पाहायला भेटेल यामुळं तो त्या ठिकाणी आनंदी आम्हाला पाहायला भेटतो. परंतु प्रियांनो, आज जेव्हा ह्या विषयावरती आपण मनन करत आहोत, आम्हाला हा विषय समजून घ्यायचा आहे. आणि हा विषय समजून घेतल्यानंतर काय कारण आहे हा विषय समजून घेण्याचा? याकरिता की चमत्कार जे आहेत ह्यांना आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे स्थान असायला पाहिजे ते स्थान आम्हाला देता येईल. चमत्कारांची जागा कोणत्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये असावी ती आम्हाला त्या ठिकाणी देता येईल. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचे चमत्कार या विषयाकडं आपण पाहत असताना जी पहिली बाब देवाचे लोक म्हणून, विश्वासणारे म्हणून आम्हाला समजून घ्यायची आहे ती ही आहे, जरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्याने पुष्कळ चमत्कार केलेत, परंतु प्रत्येक वेळेस त्याने लोकांना हे सांगितलं की हे जाहीर करू नका, हे सांगू नका, हे गुप्त राहू द्या. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की ज्यावेळेस शिष्यांच्या हातून चमत्कार घडले, त्यांना भूते वश होत होती आणि हा सगळा अहवाल जेव्हा ते प्रभू येशूला सांगत होते, प्रभू म्हणतो की या गोष्टींकरिता आनंद करू नका. भूते तुम्हाला वश होतात, या गोष्टींकरिता आनंद करू नका. तुमचं नाव स्वर्गात जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, याकरिता आनंद करा. प्रियांनो, जरी त्या ठिकाणी चमत्कार आहे, परंतु आम्हाला हे पाहायला भेटतं की चमत्कार हे आमच्या विश्वासाचा पाया कधीच असू नये. ही गोष्ट फार महत्वाची आहे. चमत्कार आमच्या विश्वासाचा पाया कधीच असू नये. हेरोदाला आनंद होता की आता मला प्रभू येशू ख्रिस्ताचा एखादा चमत्कार पाहायला भेटेल. भेटला का त्याला पाहायला? चमत्कार एखादा बघितला का त्याने? प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या समोर कुठलाही चमत्कार त्या ठिकाणी केला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला अनेक प्रश्न विचारले गेले, तो शांत आहे. त्याच्यावर दोषारोप करण्यात आले, तो शांत आहे. आणि आता हेरोदाला कुठलाही चमत्कार पाहायला भेटत नाहीये, मग तो काय करतो? असं म्हटलेलं आहे की हेरोद आणि त्याचे शिपाई प्रभू येशू ख्रिस्ताचा धिक्कार करतात, त्याचा उपहास करतात, त्याचा अपमान करून त्याला परत पिलाताकडे पाठवून देतात. प्रियांनो, आज जगात
एक फार मोठी यादी तयार होईल, जे लोक चमत्कारांकरिता प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेत परंतु त्यांना कुठलाही चमत्कार पाहायला भेटला नाही, ते लोक वापस गेलेत. अनेक विश्वासणारे आहेत जे चमत्कारांच्या पाठीमागे लागून ज्यांनी आपल्या विश्वासाचा नाश करून घेतलेला आहे. अनेक लोक आहेत की जे चमत्कारांकरिता फिरत राहतात परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जो मुख्य उद्देश मनुष्याकरिता आहे त्यापासून ते नेहमी वंचित राहतात. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, देवाच्या लोकांनो, चमत्कार हे कधीच आमच्या विश्वासाचा पाया असू नये. आपण चमत्कारांना विरोध करतो का? आपण त्यांना विरोध करत नाही. आपला विश्वास आहे देवाला सर्व गोष्टी शक्य आहे, त्याच्या अधिकारामध्ये सर्व गोष्टी आहेत, परंतु ते चमत्कार आमच्या विश्वासाचा पाया असू नयेत. ते चमत्कार आमच्या विश्वासाचा पाया असू नयेत. का? आणखीन त्याचं कारण आम्हाला पाहायला भेटतं. जर आम्ही मार्क शुभवर्तमान जर आम्ही आमच्या समोर काढलं, त्याचा 15वा अध्याय जर आम्ही काढला आणि 15व्या अध्यायामधून वचन 29 पासून तर काही वचने मी तुमच्याकरिता वाचत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला आता वधस्तंभावर खिळलेलं आहे आणि मग जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांनी डोकी डोलवत त्याची अशी निंदा केली की अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये. तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसात थट्टा करत म्हणाले, त्याने दुसऱ्यांचे तारण केले, त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. इस्रायलाचा राजा ख्रिस्त याने आता वधस्तंभावरून खाली यावे, म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू. म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या लोकांनी वधस्तंभावरती खिळलेलं आहे ते खाली उभे आहेत, त्याची थट्टा करतायत, त्याची निंदा करतायत आणि म्हणतायत की मंदिर 3 दिवसात बांधणारा. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस मंदिराची शुद्धता केली, स्वच्छता केली, त्याही ठिकाणी त्याला चिन्ह मागितलं की तू जर हे करतो तर तुझ्या अधिकाराचं चिन्ह काय आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याही ठिकाणी त्यांना काही चिन्ह किंवा चमत्कार त्या ठिकाणी केला नाही. तो एवढंच म्हणतो की त्या यवनाच्या चिन्हाप्रमाणे, यवनाच्या आहे ना, 3 दिवसात मी हे परत उभारील. या त्याच्या बोलण्यामागचा किती गंभीर किंवा खोल अर्थ आहे तो आज तुम्हाला आणि मला माहीत आहे. या ठिकाणी ज्यांनी त्याला वधस्तंभावरती दिलेलं आहे ते म्हणतात तू खाली ये, म्हणजे आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवू. तू खाली ये, तू खाली ये, वधस्तंभावर खेळलेला तू खाली ये, म्हणजे आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवू. प्रियांनो, चिन्ह, चमत्कार या गोष्टी आमच्या विश्वासाचा पाया असू नये. आमच्या प्रभू परमेश्वराची देखील तीच इच्छा आमच्याकरिता आहे की त्या चमत्कारांवरती आम्ही अवलंबून असू नये. ही सेवा करत असताना अनेक अनुभव आम्हाला येतात. पुष्कळ लोक आम्ही बरे होताना पाहतो, पुष्कळ लोक बरे न झाल्यामुळं वापस गेलेले आम्हाला पाहायला भेटतात. बरेच अनुभव आम्हाला या सेवेमध्ये येतात आणि यामधून आम्हाला हे सांगता येतं, आम्हाला हे दिसून येतं की जे लोक चमत्कारांसाठी येतात किंवा जे लोक चमत्कारांवरती आपल्या चमत्कारांना आपल्या विश्वासाचा पाया बनवतात, प्रियांनो, त्या लोकांच्या विश्वासाचा नाश आम्हाला पाहायला भेटतो. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या प्रकारे कधीही आम्हाला आमच्या समोर चमत्कारांना याकरिता ठेवलेले नाहीयेत. जे लोक आपल्या जीवनामध्ये चमत्कारांना आपल्या विश्वासाचा पाया बनवतात, लक्षात घ्या, जे लोक चमत्कारांना आपल्या विश्वासाचा पाया बनवतात त्यांना फार लांबचा प्रवास करता येत नाही. समजतं मी काय बोलतो? या वाक्याच्या मागे काय अर्थ आहे? ज्या लोकांनी चमत्कारांना आपल्या विश्वासाचा पाया बनवलेला आहे त्यांना देवाबरोबर फार चालता येत नाही, लांबपर्यंत चालता येत नाही. काही वेळ ते चालतील
आणि कदाचित ते असे चालतील की अनेक लोक आश्चर्यचकित होतील, थक्क होतील त्यांच्याकडं पाहून, त्यांच्या जीवनाकडं, त्यांच्या विश्वासाकडं पाहून. परंतु थोडंसं चालून गेल्यानंतर प्रियांनो ते परत दिसणार नाहीत, ते परत दिसणार नाहीत. प्रियांनो, जे लोक समुद्रामधून कोरड्या भूमीवरून चालत गेले, ज्यांनी मिस्रामध्ये एवढे मोठे मोठे चमत्कार, त्या पिढा त्यांनी पाहिल्या, देवाचे चमत्कार त्या ठिकाणी पाहिलेत, कोरड्या समुद्रातून जातात, जे लोक स्वर्गातून येणारा मान्ना खात आहेत, प्रियांनो ते लोकही देवाबरोबर विश्वासू राहू शकले नाहीत. जे स्वतः चमत्कार ज्यांनी अनुभवलेत ते लोकही देवाबरोबर चालू शकले नाहीत, देवाबरोबर ते लोक चालू शकले नाहीत. वारंवार 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 देवाच्या विरुद्ध वागताना आम्ही त्यांना पाहतो प्रियांनो. आणि ही वास्तविकता आहे, ती आजही त्याच प्रकारे आहे प्रियांनो. तुम्ही नवीन करारामध्ये या, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः एवढे मोठमोठे चमत्कार त्या ठिकाणी होत आहेत, मृत जिवंत होत आहेत, तरीही लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत नाहीयेत, तरीही त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारत नाहीत. प्रेषित पहा, प्रभू येशू ख्रिस्तानंतर ज्यांनी सेवा केली त्यांच्याही हातून मोठ्या मोठ्या गोष्टी घडल्यात, परंतु त्या प्रत्येकाला देखील मारण्यात आलं, लोकांनी विश्वास ठेवला नाही. कारण मुळातच प्रियांनो, ह्या चमत्कार किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या आमच्या करिता दुय्यम अशा प्रकारच्या असाव्यात. जुना करार झाला, नवीन करार झाला, आताच्या काळातही तेच घडत आहे. 2004 ची एक बाब मला अजूनही आठवते. 2003 हे वर्ष जेव्हा मला माझ्या जीवनामध्ये तारणाचा अनुभव आला आणि मी सेवेसाठी माझं समर्पण केलं. शिक्षणच चालू होतं माझं, मला वाटतं काहीतरी 11वीला 12वीला त्यावेळेला असेल, आणि शिक्षण चालू असतानाच माझी सेवा देखील त्या ठिकाणी चालू होती. पारस त्या ठिकाणी सेवा करत असताना एका कुटुंबामध्ये मला बोलावण्यात आलं प्रार्थनेसाठी. त्यांना कळालं की मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या अडचणी होत्या, त्यांच्या बऱ्याचशा समस्या होत्या. मुख्य समस्या होती त्यांची मुलाची. त्यांच्या मुलाच्या जीवनामध्ये जी अडचण किंवा जो त्रास त्याला होता, ज्यामुळं पूर्ण कुटुंब डिस्टर्ब झालेलं होतं. कधीच ते त्या मुलाला एकटं पाठवत नव्हते. त्याच्या शिक्षणाचा लॉस होत होता आणि पुष्कळ त्रासात होते. मोठ्या रडून आणि दुःखी अंतकरणाने त्यांनी त्यांची सर्व व्यथा सांगितली. मला आठवतं 2-3 महिने काहीतरी मी सतत त्यांच्याकडं प्रार्थनेला गेलो आणि देवाने त्या ठिकाणी काम केलं. त्या कुटुंबाची ही साक्ष होती की दादा, आता आम्हाला आमच्या मुलाची काळजी राहिलेली नाहीये. जे पूर्वी काळजीत होते ते साक्ष देतात की आता आम्हाला आमच्या मुलाची काळजी राहिलेली नाही, तुम्ही याला तुमच्या सोबत न्या आणि तुमच्यासारखं बनवा. हे वाक्य ज्या कुटुंबाचे, तुमच्यासारखं याला बनवा. प्रियांनो, त्यानंतर जेव्हा मी त्यांच्याकडे प्रार्थनेला गेलो, तेच कुटुंब मला म्हणतं की आता आमचं सगळं काही व्यवस्थित आहे, आता आम्हाला प्रार्थनेची गरज असली तर आम्ही परत तुम्हाला बोलावून घेऊ. ज्यांनी अनुभव घेतला, ज्यांनी चमत्कार पाहिलेत, ज्यांच्या जीवनामध्ये देवाने काम केलं, परंतु तेच लोक म्हणतात आणि तेव्हापासून आजपर्यंत कधीही परत त्यांनी मला बोलावलं नाही. त्यानंतर बरेच वर्ष पारसमध्ये असताना आम्ही एकमेकांना क्रॉस झालोत, परंतु कधीही ते बोलले नाहीत किंवा त्यांनी ओळख देखील दाखवली नाही. आता त्यांचं कारण त्यांना माहीत, भीती असेल, काय असेल, काय नाही, तो त्यांचा भाग आहे. परंतु प्रियांनो, चमत्कार हे आम्हाला देवाबरोबर फार लांब चालण्याकरिता मदतीचे ठरत नाहीत. ही बाब अगदी सत्य आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, तुम्हाला आणि मला चमत्कारांच्या मागं पळण्याची गरज नाही. चमत्कार ही दैवी बाजू म्हणून आम्हाला पाहायला भेटतात. चमत्कार ही दैवी बाजू म्हणून आम्हाला पाहायला भेटतात. आणि म्हणून त्यामध्ये आम्हाला असं दिसून येतं की चमत्कार हे नेहमी देवाच्या इच्छेने, देवाच्या योजनेने, देवाच्या गौरवाकरिता आम्हाला ते पाहायला भेटतात. चमत्कार ही मानवी बाजू
नाही, हे नेहमी लक्षात असू द्या. ती मानवी बाजू नाही, ते मनुष्याच्या मनावर, मनुष्याच्या इच्छेवर, मनुष्याच्या योजनेवर ते आधारलेले नाहीयेत. ही दैवी बाजू आहे आणि देवाच्या इच्छेने, देवाच्या योजनेने ते होत असतात. परंतु प्रियांनो, जेव्हा चमत्कार मानवी योजनेचा भाग होतात तेव्हा मात्र मनुष्याला त्या ठिकाणी फसविल्या जातं. जेव्हा चमत्कार मानवी योजनेचा भाग होतात तेव्हा मनुष्याची फसगत त्या ठिकाणी केल्या जाते. आणि आज अनेक ठिकाणी ह्याच गोष्टी चाललेल्या आहेत. लोकांना माहित आहे की चमत्कार आहेत, त्या ठिकाणी आकर्षण आहेत आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारे मानवी योजनेचा भाग म्हणून आज लोकांच्या समोर ते दाखविल्या जातात. आणि जेव्हा ते मानवांच्या समोर दाखविल्या जात आहेत, अनेक लोक फसविल्या जात आहेत. अनेक लोकांचं त्यांच्या विश्वासाचं नुकसान होत आहे. प्रियांनो, नवीनच नाही परंतु जे जुने लोक आहेत, जे पिढ्यांपासून विश्वासामध्ये आहेत, प्रियांनो, अशाही लोकांच्या विश्वासाचा नाश आम्हाला पाहायला भेटतो. ज्यावेळेस चमत्कार मानवी योजनेचा भाग होतात तेव्हा मनुष्याची फसवणूक होताना आम्हाला दिसून येते. आता कदाचित हे बोलल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न आला असेल की मग देवाने रोग बरे करण्याचं दान का दिलं? पवित्र आत्म्याची जी दानं दिलेली आहेत, जे सामर्थ्य आहे, त्यामध्ये आम्हाला रोग बरे करण्याचं दान देखील दिसून येतं. मग हे का किंवा हे कसं? प्रियांनो, ज्या व्यक्तीला रोग बरे करण्याचं दान आहे किंवा ज्याच्या प्रार्थनेने आजार बरे होतात, वास्तविक पाहता प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवबापाने तो अधिकार दिलेला आहे. जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो, नीतिमानाची जी प्रार्थना ही कार्य करण्यास प्रबळ असते. आणि तुम्ही आणि मी येशूवरील विश्वासाने नीतिमान ठरविण्यात आलेले आहोत. विश्वासणारे जेव्हा दुखण्याचा स्पर्श करतील ते बरे होतील, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. तरीही आम्हाला जे 9 दानांची यादी दिसून येते त्यामध्ये रोग बरे करण्याचं दान दिसतं. मग प्रियांनो, ज्याला हे दान आहे त्याच्या हातून प्रत्येक रोगी बरा होतो का? हा देखील एक प्रश्न आहे. प्रत्येक रोगी बरा होतो का? प्रत्येक रोगी बरा होत नाही. प्रत्येक रोगी बरा होत नाही. तुम्हाला आठवतं, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःला त्याच्या गावामध्ये, त्याच्या लोकांमध्ये फारसे चमत्कार करता आले नाहीत. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमच्या समोर हे उदाहरण ठेवतो. तो आम्हाला स्वतः ही गोष्ट शिकवतो. कारण प्रियांनो, रोग बरे करणे किंवा चमत्कार होणे हा मानवी भाग नाही, हा दैवी भाग आहे. आणि तो नेहमी देवाच्या इच्छेने आणि योजनेने त्या ठिकाणी होत असतो. आणि ज्या प्रत्येकाला अशा प्रकारचं दान मिळालेलं आहे, किंवा मी असं म्हणेल की जी 9 दानांची यादी आहे, ज्या प्रत्येकाला हे त्यातून दान मिळालेलं आहे, ते मंडळीच्या उन्नतीकरिता आहे, मंडळीच्या वाढीकरिता आहे. आणि त्या प्रत्येकाने ते त्या ठिकाणीच त्या मंडळीकरिताच ते वापरायचं आहे. परंतु आज काय होतं माहिती आहे, माझ्या प्रार्थनेने एखादा व्यक्ती बरा झाला की मग मी माझी काहीतरी वेगळी सेवा चालू करतो आणि मग सगळं काहीतरी वेगळं, आणि सैतान याच प्रकारे मनुष्याला फसवतो. प्रियांनो, दान असेल किंवा जे काही असेल, हे मंडळीमध्ये मंडळीच्या उन्नतीकरिता आहे. आणि त्याकरिता मनुष्याने फार स्वतःला विशेष समजण्याची आवश्यकता नाही, कारण हा दैवी भाग आहे आणि देवाचं गौरव याकरिता ते दिलेले आहेत. प्रियांनो, तरीही आम्हाला चमत्कार होताना दिसून येतात. ठीक आहे, चमत्कार आमच्या विश्वासाचा पाया असू नये हे अगदी स्पष्ट आहे. चमत्कार हा दैवी भाग आहे हे देखील स्पष्ट आहे. मग प्रियांनो, आज ही गोष्ट देखील आम्हाला समजून घ्यायची आहे की आध्यात्मिक आशीर्वाद व चमत्कार हे मनुष्याच्या मनाच्या स्थितीवर आणि त्याच्या विश्वासावरती अवलंबून असतात. हे महत्त्वाचं आहे. ज्या प्रत्येकाला असं वाटतं ना की माझ्या जीवनामध्ये चमत्कार झाला पाहिजे,
मला आध्यात्मिक आशीर्वाद मिळायला पाहिजे, तर हे समजून घ्या की मनाची स्थिती, तुमच्या मनाची स्थिती आणि तुमचा विश्वास ह्यावरती ते अवलंबून आहेत. देव तुमच्याकरिता ह्या गोष्टी करेल, परंतु हे करत असताना तुमच्या मनाची स्थिती आणि तुमचा विश्वास त्या ठिकाणी पाहिला जाईल. तुम्हाला आठवत असेल की बाप्तिस्मा करणारा योहान जेव्हा बाप्तिस्मा करत होता आणि त्याच्याकडं काही आलेत आणि त्यांनी पण बाप्तिस्मा घेण्याची इच्छा दर्शवली, तो काय म्हणतो, अहो सापांच्या पिल्लांनो चालते वा आणि काय करा, पश्चातापास योग्य असं फळ द्या. का बरं त्याने असं केलं? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या समोर बऱ्याचदा त्याने चमत्कार दाखवावेत म्हणून त्याला विनंती करण्यात आली. ज्या लोकांनी चिन्ह चमत्कार मागितलेत त्यांच्यासाठी त्याने कधीच ते केले नाहीत. उलट प्रभू असं म्हणतो की दुष्ट पिढी ही चिन्ह आणि चमत्कार मागत असते. दुष्ट पिढी. प्रियांनो, मनाची स्थिती आणि आमचा विश्वास यावरती ते अवलंबून आहेत. हे आमच्यासाठी महत्वाचं. आणि आज प्रियांनो हे लक्षात घ्या, जर तुमची प्रार्थना तुमच्यासाठी चमत्कार घडवीत नाही तर मग जगात तुम्ही कुठंही फिरून या, तुमच्यासाठी कुठंच काहीच होणार नाही. कदाचित ऐकायला कठीण असेल, परंतु हे सत्य आणि स्पष्ट आहे. अनुभव घेऊन पहा. जर तुमची प्रार्थना तुमच्यासाठी चमत्कार घडवीत नाही तर मग जगामध्ये तुम्ही कुठंही जाऊन या, कोणाकडेही जाऊन द्या, कोणीही तुमच्या डोक्यावरती हात ठेवू द्या, काहीही तुमच्यासाठी होणार नाही. काही तुमच्यासाठी होणार नाही. कारण मुळात प्रियांनो आवश्यकता असते ती याची की आम्ही आमच्या मनाची स्थिती समजून घ्यावी, आमच्या विश्वासाची पातळी आम्ही समजून घ्यावी. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. देवाच्या दृष्टीने आमचं मन बिघडलेलं असतं, आमची वृत्ती बिघडलेली असते, आमच्या विश्वासामध्ये आमची अधोगती सुरू असते आणि आम्ही काय करत असतो, आम्ही शोधत फिरत असतो, आम्ही शोधत फिरत असतो. इकडं प्रार्थना, तिकडं प्रार्थना, इकडं तिकडं आम्ही नुसतं फिरत राहतो. आणि या सर्व गोष्टी मिळूनही प्रियांनो उन्नतीच्या ऐवजी अधोगतीच आम्हाला दिसून येते. आणि म्हणून आज देवाच्या लोकांनो हे स्पष्टपणे समजून घ्या की चमत्कार, आध्यात्मिक आशीर्वाद हा दैवी भाग आहे, जे तुमच्या मनाच्या स्थितीवर आणि तुमच्या विश्वासावरती अवलंबून आहेत. जर आम्ही आमच्या जीवनाचं प्रामाणिकपणे परीक्षण करत त्या प्रभूच्या समोर आमची गुडघे टेकलीत तर प्रियांनो देव तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार करणारा परमेश्वर आहे. या गोष्टीचा अनुभव घेऊन पहा. कोणाकडे जाण्याची आवश्यकता नाही, कोणाकडे जाण्याची आवश्यकता नाही. प्रियांनो देवाने ते अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. मग प्रियांनो आज या सगळ्यांच्या द्वारे आज आम्ही आमच्या जीवनामध्ये चमत्कार किंवा अशा ज्या अद्भुत होणाऱ्या किंवा ज्या गोष्टी असतात यांना आम्ही कोणतं स्थान आमच्या जीवनामध्ये देणार? प्रियांनो ह्या गोष्टी नेहमी पाप क्षमा आणि तारणाच्या नंतर असाव्यात. प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्काराने त्याच्या सेवेला सुरुवात केली की तारणाच्या संदेशाने? कोणाला आठवतं? शुभवर्तमान वाचलेत ना? तीनही शुभवर्तमान वाचलेत. कुठून सुरुवात केली त्याने? बरं थोडंसं मागं येऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधी बाप्तिस्मा करणारा योहान, ज्याने एकही चमत्कार केलेला दिसत नाही, त्याने कुठून सुरुवात केली? पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त अरण्यामध्ये त्याची परीक्षा झाली आणि त्या ठिकाणानंतर आल्यानंतर असं म्हटलेलं आहे की त्याने पाहिलं की योहानाला आता अटक करण्यात आली आहे आणि असं म्हटलं की तोही हा संदेश देत फिरू लागला. काय? पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. येशूने त्याच्या सेवेचा आरंभ तारणाच्या संदेशाने केलेला आहे, चमत्काराने नाही. चमत्कार हे नेहमी त्यानंतर आहेत. आणि देवाच्या लोकांनो तुमच्या आणि माझ्याही जीवनामध्ये तेच असावं. ही जी मंडळी आहे ही मंडळी तारणाच्या संदेशावरती उभारलेली, आधारलेली. तारण, पाप क्षमा हा आमच्या विश्वासाचा
प्रथम किंवा पाया हा असायला पाहिजे. आणि मग त्यानंतर घडणाऱ्या ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व फक्त देवाच्या गौरवासाठी आहेत. आणि परमेश्वर देव त्या तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी करणारा आहे. परंतु त्यासाठी आम्ही आमच्या अंतःकरणाचं परीक्षण करावं आणि आमच्या विश्वासाला, ज्या प्रकारे तो व्यक्ती म्हणतो की माझा विश्वास तू वाढव, आम्ही देखील त्या प्रकारे म्हणू शकतो. मग यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया आणि आज स्वतःला आपण प्रश्न करूया. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केलेत, वेगवेगळे चमत्कार केलेत. चमत्कार करण्यासाठी तो आजही तेवढाच सामर्थ्य आहे, सक्षम आहे. आज मला माझ्या जीवनामध्ये कुठल्या चमत्काराची गरज आहे काय? जर होय तर आम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही, कारण ज्याच्या ठाई हे सामर्थ्य आहे तो तुमच्या सोबत आहे. आवश्यकता आहे ती फक्त ह्याची की आम्ही आमचं परीक्षण करावं. आमचं अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट आहे काय? कदाचित त्यामुळं आमचे आशीर्वाद आणि आमचे चमत्कार हे अडवून पडलेले असते. आज आमच्याकडे संधी आहे. एवढं असतानाही चमत्कार हे माझ्या विश्वासाचा पाया नाही. येशू आणि तारण यावरती माझा विश्वास आधारलेला आहे. ज्या ठिकाणी देवाच्या लेकरांनो चमत्कारांमुळं तारण आणि तुमच्या विश्वासाविषयी प्रश्न निर्माण होतो, थांबू नका त्या ठिकाणी, थांबू नका त्या ठिकाणी. प्रभू देव बाप्पा, तू सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहेस. तू सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेला आहे आणि तुला सर्व गोष्टींवरती अधिकार आहे. आज देई बापा, जगामध्ये आम्ही पाहतो की अनेक लोक फसविल्या जात आहे, भुलविल्या जात आहेत. आज माझी प्रार्थना आहे दे बापा, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकासाठी, मंडळीतील प्रत्येकासाठी, आमच्यापैकी कोणीही भुलविल्या जाऊ नये प्रभू, फसविल्या जाऊ नये प्रभू. परमेश्वर देई बापा, आज माझी प्रार्थना या ठिकाणी प्रत्येकासाठी, ज्या प्रत्येकाला त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर देई बापा तुझ्या अद्भुत स्पर्शाची गरज आहे. परमेश्वर देई बापा, आज अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर. आणि माझी प्रार्थना आहे दे बापा की तुझ्या त्या स्पर्शाने एक अद्भुत सामर्थ्य त्यांना प्राप्त होऊ दे. पवित्र देई बापा, अद्भुत काम त्यांच्या जीवनात तू कर प्रभू. आणि परमेश्वर देई बापा, त्याद्वारे तुझं गौरव तू करून घे. आज प्रत्येकाला ही प्रचिती येऊ दे की प्रभू माझी प्रार्थना ऐकणार आहे. मी जेव्हा जेव्हा गुडघे टेकून त्याच्या समोर जाणार, तो माझ्यासाठी मोठ्या गोष्टी करणार. होय प्रभू देई बापा, आणि त्या सर्व केवळ तुझ्या गौरवाकरिता असणार. आणि म्हणून देई बापा, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला मी तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देत आहे. देई बापा, ज्या अद्भुत गोष्टी तू आमच्या जीवनात केल्यास, जो स्पर्श केलास, जे आरोग्य दिलं, पवित्र देई बापा, जे नवीन उत्तेजन दिलंस प्रभू, त्या सगळ्याकरिता तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो देई बापा. सर्व गौरव आम्ही तुला देतो देई बापा. या वचनांच्या द्वारे या दिवसांमध्ये पवित्र देई बापा आमचं मार्गदर्शन करून तू आम्हाला सहाय्य कर. सर्व गौरव सन्मान तुला देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड,
आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.